हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. आजची जी सेवा आहे ती म्हणजे आई होण्यासाठी. आई होण्याचं भाग्य प्रत्येकाच्या नशिबात असतं असं नाही, आणि प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की मी आई व्हावं. तर एक ताई होत्या, म्हणजे हा व्हिडिओ मी मागच्या वर्षी केला होता. तर एक ताई होत्या, त्यांना बाळ होत नव्हतं, म्हणजे त्यांचं सारखं ॲबॉर्शन होत होतं. खूप ट्रीटमेंट केले त्यांनी, तरीसुद्धा त्यांना म्हणजे आई व्हायचं सुख मिळत नव्हतं. तर त्यांनी हा व्हिडिओ बघितला, आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर ही सेवा त्यांनी केली. म्हणजे मागच्या वर्षी जो मी व्हिडिओ केला होता तो त्यांनी बघितला आणि ही सेवा केली. तर ही सेवा केल्यानंतर त्यांना बाळ झालं, आई होण्याचं सुख मिळालं. तर आता पुन्हा मला कमेंट्स येत आहेत की ताई मला आई व्हायचं आहे. म्हणून मी यासाठी पुन्हा एकदा तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आले. म्हणजे ही सेवा मी, ती जी सेवा सांगितली होती मागच्या वर्षी, ती सेवा मी परत घेऊन आली आहे. तर तुम्हाला सुद्धा हे सुख हवं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि जर कोणाला याची गरज असेल, म्हणजे कोणाला आई व्हायचं आहे परंतु काही ना काही प्रॉब्लेम्स येतात, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना आई होण्याचं सुख मिळेल. तर याबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघा, आई होणं म्हणजे खूप आपली भाग्याची गोष्ट असते. लग्न झालं म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की मला बाळ व्हावं, कोणीतरी मला आई म्हणून हाक मारा, असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु काय होतं की म्हणजे काही वेळेला प्रेग्नन्सी राहत नाही, काही वेळेला प्रेग्नन्सी राहते परंतु सारखं ॲबॉर्शन होतं. म्हणजे काही ना काही गोष्टी घडत असतात. तर बऱ्याच जणांना या प्रॉब्लेम येतात. बघा, आपण ट्रीटमेंट घेत असतो, ट्रीटमेंट तर आपण घेतच असतो, परंतु त्यासोबत आपण जर अध्यात्माची जोड लावली, म्हणजे भगवंताची, जिथे बघा जिथे सगळे प्रयत्न फेल होतात तिथे आपल्या भगवंताची कृपा होते. ही गोष्ट तेवढीच खरी आहे. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. जिथे मी थकली होती, माझे सगळे प्रयत्न फेल झाले होते, तिथे मला स्वामींनी साथ दिली. स्वामी माझ्यासोबत होते. म्हणून मी म्हणजे ज्या वेळेला मी दुःखात संकटात होती त्यावेळेला स्वामींनी मला तारून नेलं. तर तिथे असंच होतं आपल्या बाबतीत. जेव्हा आपण हारतो ना तेव्हा भगवंत साथ देतो. तर तुम्ही सुद्धा खूप ट्रीटमेंट घेत आहात, खूप काही करत आहात, करा. त्यासोबत मी आज तुम्हाला एक सेवा सांगणार आहे. ती सेवा आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेली आहे. गुरुमाऊलींनी इतका सुंदर मार्ग दिला आहे. तर ही सेवा इतकी प्रभावशाली आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही केंद्रात जाणार तुम्हाला माहिती पडेल, केंद्रात अनेकांना याचा अनुभव आलेला आहे. तर आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला ही सेवा दिली आहे. अगदी छोटीशी सेवा आहे. ही सेवा जर तुम्ही 40 दिवस केली तर नक्कीच तुम्हाला आई होण्याचं भाग्य मिळणार आहे. जसं त्या ताईंना अनुभव आला आहे की म्हणजे त्यांनी ही सेवा केली आणि त्यांना बाळ झालं, काहीही प्रॉब्लेम आले नाही, त्यांचं ॲबॉर्शन झालं नाही, व्यवस्थित एकदम सुदृढ बाळ त्यांच्या पदरी पडलं. तशाच पद्धतीने तुमच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. तर ही सेवा तुम्ही नक्की करा. सेवा करणार तर तेव्हा तुम्हाला कळणार आहे. तर 40 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता ही सेवा कधीपासून करायची, तर ही सेवा पुत्रदा एकादशीपासून करायची. 30 डिसेंबर रोजी पुत्रदा एकादशी आहे. आता पुत्रदा एकादशी म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या पुत्रांसाठी, म्हणजे पुत्र किंवा पुत्री, मुलगा किंवा मुलगी, म्हणजे आपल्या मुलांसाठी आपण, प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी पुत्रदा एकादशी साजरी करत असते. त्या दिवशी ती उपवास करत असते. पुत्रदा एकादशीपासूनच आपल्याला सुरुवात करायची आहे. पुत्रदा एकादशीपासून ते 40 दिवसांपर्यंत तुम्हाला ही सेवा करायची. मध्ये काही अडीअडचणी आल्या तर मी तुम्हाला पुढे सांगते. आता 40 दिवस तुम्ही ही सेवा करणार तर तुम्हाला काय करायचं आहे, पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. त्याआधी तुम्हाला बाळकृष्णाच्या समोर बसून संकल्प सोडायचा आहे. म्हणजे हातात सगळ्यांना माहिती आहे, पाणी घ्यायचं, फूल घ्यायचं, अक्षता घ्यायचे, हळद कुंकू घ्यायचे आणि खाली डिश ठेवायची. आणि त्यानंतर बाळकृष्णाला तुम्हाला सांगायचं आहे की 40 दिवस मी ही सेवा करणार आहे. तर तुम्हाला सांगायचं आहे, हे नारायणा, मी 40 दिवस तुमची ही सेवा करणार आहे. आज पुत्रदा एकादशी आहे तर 40 दिवस मी तुमची सेवा करणार आहे. तर आम्हाला बाळ हवं आहे, तुम्ही दोघांनी सांगायचं आहे. तर आमची एवढी इच्छा पूर्ण करा. 40 दिवस आम्ही तुमचा अभिषेक करणार आहोत. तर ही सेवा आमच्या हातून व्यवस्थित होऊ द्या आणि आम्हाला बाळ होऊ द्या. मला आई व्हायचं सुख हवं आहे, मला वडील व्हायचं सुख हवं आहे. आमच्या पदरी तुमच्यासारखं गोंडस बाळ येऊ द्या. आमच्या घरात सुद्धा एक छोटासा बाळकृष्ण येऊ द्या, असं तुम्हाला त्यांना सांगायचं आहे. मुलगा असो, मुलगी असो, काही असो, त्यांना जे द्यायचं ते तुम्हाला देणार आहेत. आणि संकल्प तुम्हाला सोडायचा आहे. ताम्हणात तो संकल्प सोडायचा आणि ते पाणी
तुळस सोडून कुठल्याही झाडाला तुम्हाला टाकायचं आहे. बाळकृष्णाच्या समोर बसायचं. तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल, प्रत्येकाच्या घरी असते, तर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ करायची आहे आणि बाळकृष्णाच्या समोर तुम्हाला बसायचं आहे. पती आणि पत्नी दोघांनी मिळून ही सेवा करायची, कारण बाळ दोघांना हवं आहे यासाठी. तर दोघांनी तुम्ही त्यांच्यासमोर बसायचं. आता जर पुरुषांना वेळ नसेल, म्हणजे आता सकाळी जॉबला जात असेल तर काही हरकत नाही, सायंकाळी किंवा रात्री जेव्हा ते ऑफिसवरून येतील तर तेव्हा तुम्ही दोघांनी बाळकृष्णाच्या समोर बसायचं, धूपदीप लावायचा आणि त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला एका तांब्यात ती ठेवायची आहे आणि ठेवल्यानंतर शुद्ध प्यायचं पाणी घ्यायचं. पाणी घ्यायचं आणि त्या पाण्याने बाळकृष्णाचा अभिषेक करायचा. पुरुष सुक्त तुम्हाला 16 वेळा म्हणायचं आहे. आता थोडंसं म्हणाला ते जड जाईल, तर तुम्ही काय करा, मोबाईलवर लावा आणि ऐकत राहा. तोपर्यंत ऐकून तुमचं पाठांतर होईल. तर समोर ते आपलं नित्यसेवाचं पुस्तक आहे, नित्यसेवामध्ये पुरुष सुक्त दिलेलं आहे. पुरुष सुक्त 16 वेळा पठण करायचं. आता करत असताना 15 वेळा पुरुष सुक्त आणि 16 वेळा तुम्हाला पुरुष सुक्त आणि फलश्रुती फक्त एकदा म्हणायची. म्हणजे 16 वेळा अभिषेक करायचा पुरुष सुक्त म्हणून, आणि फलश्रुती म्हणत असताना फक्त हात जोडायचे, अभिषेक करायचा नाही. तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर तुम्ही कंटिन्यू अभिषेक करत राहायचं. काय करायचं, एका जणाने म्हणजे तुम्ही पती पत्नी दोघं मिळून करणार, तर एकाने पाणी टाकायचं बाळकृष्णाच्या मूर्तीवर आणि एकाने पुरुष सुक्ताचं पठण करायचं. अशा पद्धतीने दोघांनी मिळून करायचं आहे. आता हे झाल्यानंतर ते जे तीर्थ आहे, म्हणजे बाळकृष्णाची मूर्ती तुम्ही उचलली, पुसून जागेवर ठेवायची. त्यानंतर त्याची विधिवत पूजा करायची. अभिषेक झाल्यावर जे तीर्थ आहे ते तुम्ही पती पत्नी दोघांनी मिळून प्राशन करायचं आहे, ते टाकायचं नाही. बस एवढंच तुम्हाला करायचं आहे. जेव्हा ते तीर्थ तुम्ही प्राशन करणार ते तुमच्या पोटात जाणार, त्यानंतर तुम्ही बघा, म्हणजे इतकी पॉवरफुल ही सेवा आहे, म्हणजे इतकी ताकद आहे या सेवेमध्ये की म्हणजे तिथे डॉक्टरांची सुद्धा, जी डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली, तुम्हाला जे सांगितलेलं आहे की तुम्ही आई होऊ शकत नाही, तुमच्यामध्ये असे प्रॉब्लेम येतात, अशक्य गोष्टी शक्य होणार आहे. तुमच्या आयुष्यात बाळ येणार म्हणजे येणार 100%. काय 1001%. आता 40 दिवस तुम्हाला करायचं आहे. पुत्रदा एकादशीपासून कंटिन्यू करायचं. आता अधेमध्ये महिलांचे पिरियड्स येऊ शकतात, तर पिरियड्स आले तर 4 दिवस सोडायचे, ते काउंट करायचे नाही, ते यात काउंट करायचे नाही, पुढचे काउंट करायचे. मग 4 दिवस पुढचे वाढवायचे, असं 40 दिवस तुम्हाला करायचं आहे. आणि मध्ये जर विटाळ आला तर विटाळ आपल्याला माहिती असतो म्हणून सुरुवात करायची नाही. आणि सूतक जर आलं तर मग तेवढे दिवस सोडून द्यायचे सूतकाचे आणि पुन्हा तुम्हाला करायचं आहे, त्यानंतर सुरुवात करायची. पण असे 40 दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नाही रिझल्ट आला ना, तुम्ही मला सांगा. इतका सुंदर त्या ताईंना अनुभव आलेला आहे. प्रत्येकाला याचा अनुभव येतो म्हणजे येतोच. केंद्रात बऱ्याच जणांना या सेवेचा अनुभव आहे. जिथे बघा, जिथे सगळ्या गोष्टी स्टॉप होतात तिथे देवाची सेवा आपल्याला कामी येते. म्हणून मी सांगत असते की सेवा करत चाला, म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही दुःख आहे ते दूर होणार आहे. आपल्याला आपल्या भगवंताची कृपा मिळणार आहे, आपल्याला आपल्या भगवंताची आशीर्वाद मिळणार आहे. आपला भगवंत आपले दुःख दूर करणार म्हणजे करणारच आहे, यात काही शंकाच नाही. तर ज्याला गरज असेल, ज्यांना असा प्रॉब्लेम असेल, त्यांना हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा. बघा, आपण आपल्या आयुष्यात आपण करत आहोत, तर आपल्याला दुसऱ्यांचं सुद्धा भलं करायचं आहे. आपण आपलं करत आहोत, परंतु तुम्ही करून बघा. घरोघरी मी जे तुम्हाला सेवा सांगते, नका करू, व्हिडिओ तुम्हाला शेअर नाही करायचं, नका करू, परंतु मी जे तुम्हाला सांगते ना, त्या सेवा तुम्ही कोणाला तरी सांगा, सांगून बघा, फक्त सांगून बघा. व्हिडिओ शेअर नका करू, माझा काही अट्टहास नाही. फक्त ओरल तुम्ही सेवा सांगा आणि समोरच्याला ती सेवा करायला प्रोत्साहित करा की बाबा तू ही सेवा कर, बघ तुझं हे दुःख दूर होईल. त्याने ही सेवा केली आणि तुम्हाला नाही अनुभव आला, बघा, म्हणजे त्याच्या आयुष्यात तर सुख येणारच आहे, परंतु ते सुख तुम्ही आणलं, म्हणजे घरोघरी तुम्ही सेवा पोचवली. तर आपल्या गुरुमाऊलींनी तेच सांगितलेलं आहे की स्वामी सेवेकरी घडवा जास्तीत जास्त. म्हणजे एका महिन्यात कमीत कमी 5 स्वामी सेवेकरी घडवा. जर तुम्ही महिन्याभरात 5 स्वामी सेवेकरी तयार केले, स्वामींच्या सेवेत त्यांना आणलं, तर बघा तुमच्या आयुष्यातसुद्धा स्वामी येणार आहेत, तुमच्या आयुष्यातसुद्धा सुख येणार आहे. कारण आपण म्हणजे सेवा पोचवतो आहोत आणि त्यांचं भलं करत आहोत, तर आपलंसुद्धा भलं होतं. तर घराघरात स्वामींची सेवा पोचवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा किंवा ओरली सांगा ही माहिती. तर बऱ्याच गोष्टी मी सांगितल्या, तरीसुद्धा काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता.
तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.